महाविकास आघाडीच्या आमदारांना कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ठेवण्यासाठीच काँग्रेसची तयारी असल्याचं आता समोर येत आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, काँग्रेसकडून आता घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठेवण्यात येणार असल्याचं समजतंय। अगदी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। काठावर बहुमत मिळाल्यास राजकीय परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे आमदारांच्या सुरक्षेबाबत महाविकास आघाडीकडून हा मोठा निर्णय घेण्यात येताना पाहायला मिळतोय। आणि त्याच दृष्टीने खबरदारी घेताना आता आपण पाहतोय की संपूर्ण नेते जे आहेत ते दिसतायत। कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथेच ते आपल्या आमदारांना ठेवू शकतात। याबद्दल अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्याला देत आहेत। सागर, काय सांगाल, काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांना कर्नाटक आणि तेलंगणात नेण्यात येत आहे, कारण की त्याच ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे, कशी ही रणनीती आहे? एक्झिट पोल नुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येते आणि याच सरकारचे जे आमदार असतील, काँग्रेसचे आमदार असतील, त्यांना तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये ठेवण्याची जबाबदारी काँग्रेसने आता सुरू केलेली आहे। कारण की तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळं हे सर्व जे महाविकास आघाडीचे आमदार जे असतील त्यांना अगदी सागर, आणि आपण बघतोय ही तयारी जी आहे ती यावेळेस काँग्रेसनं पूर्ण केलेली आहे असं दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर